वसई, विरार आणि पालघर परिसरातील एसटी आगारांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने धडक कारवाई सुरू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बसस्थानक परिसरातील 200 मीटरचा परिसर नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाते. वसई विरार शहरातील नवघर, नालासोपारा, वसई, अर्नाळा आणि विरार या एसटी आगारांमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र आगार परिसरात रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे उभी राहत असल्याने एसटी बसच्या ये-जा आणि वळण घेण्यामध्ये अडथळे निर्माण होत होते. यामुळे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरातील 200 मीटरच्या आत अवैध पार्किंग करणाऱ्या आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी कल्पेश सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 5 जून ते 15 जून या कालावधीत राबवण्यात येते. नालासोपारा आणि विरार आगारात नुकतीच कारवाई करण्यात आली. सुरुवातीला वाहन चालकांना सूचना देऊन वाहने हटविण्यास सांगण्यात आले. मात्र सूचना न मानणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आतापर्यंत दोन्ही आगार परिसरात मिळून 17 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा व दक्षता अधिकारी कल्पेश सोलंकी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक श्रवींद्र जाधव, मंगा चव्हाण तसेच वाहतूक पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वसई विरारपुरतीच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील इतर एसटी आगारांमध्येही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई विरार.